सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स। संभाजी ब्रिगेड नॉनसेफ संपवण्याचा आरएसएसचा कट, हल्ल्याची जबाबदारी फडणवीसांवर। एक्सक्लुझिव्ह संवादात प्रवीण गायकवाडांचा गंभीर आरोप। प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याचे विधानसभेत पडसाद, हे मस्ती ठेचली गेली पाहिजे, विजय वडेट्टीवारांचा निशाणा, तर आरोपींवर योग्य ती कारवाई केली जाईल, मुख्यमंत्र्यांची ग्वाही। प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडची संयुक्त बैठक सुरू, पुढील आंदोलनाची रणनीती ठरवणार असल्याची माहिती। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी ऑगस्टमध्ये होणार, सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये निकाल येण्याची शक्यता। आजचा निर्णय उद्धव ठाकरेंसाठी दिलासा, वकील सिद्धार्थ शिंदे यांची प्रतिक्रिया। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन, गेट तोडून विद्यार्थी आत घुसले, पुन्हा परीक्षा घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी। मध्यधुंद मुख्याध्यापक शाळेतच गेले झोपून, जालना जिल्ह्यातील टाकळी गावातील लाजिरवाणी घटना, दारू प्यायल्याचं वैद्यकीय चाचणीतून सिद्ध। जयंत पाटलांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स अद्यापही कायम, राजीनामा दिलाच नसल्याची सुप्रिया सुळेंची माहिती। येत्या 15 जुलैच्या पक्ष बैठकीकडे सर्वांचं लक्ष। किरकोळ बाजारात भाज्यांचे दर कडाडले, वाटाणा 240 तर गवार परसबी 200 रुपये किलो आहे, तर नारळाचं उत्पादन घटल्यामुळे खोबरेल तेलाच्या किमतीत तिप्पट वाढल्यात, प्रति किलो 400 रुपयांचा दर। कोकणासह विदर्भात अतिवृष्टीचा इशारा, पुणे सातारा घाटमाथ्यावरही पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज, महाराष्ट्रासह उत्तरेकडील राज्यांनाही अलर्ट जारी। तमिळ चित्रपट वेट टू वनच्या सेटवर स्टंट मास्टरचा मृत्यू चित्रीकरणादरम्यान झालेल्या अपघाताची घटना, हृदयद्रावक व्हिडिओ आला समोर। सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।